तर ये रे बंड्या, लवकर ये बरं आला का? तर आज मी तुला हॅव टू आणि हॅज टू बद्दल शिकवणार आहोत। तर एखादी क्रिया करायची आहे किंवा करावी लागते असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हॅव टू आणि हॅज टूचा यूज केला जातो। आणि त्यासोबत बंड्या क्रियापदाचे पहिले रूप तुला घ्यावे लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॅव आणि हॅज बद्दल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये मी तुला शिकवलं होतं, तर त्याबद्दलचे क्लास तू बघून घे, ओके। आणि तुला ते समजणार। तर आज तू याकडे लक्ष दे। जसं काही करण्यापूर्वी मला त्याची परवानगी घ्यावी लागते, काहीही करण्यापूर्वी मला त्याची परवानगी घ्यावी लागते, तर याचे इंग्लिशमध्ये काय होणार? तर बंडे याकडे लक्ष दे। आय हॅव टू टेक हिज परमिशन, आय हॅव टू टेक हिज परमिशन बिफोर डुईंग एनिथिंग, ओके। समजलं का? नसेल समजलं तर मी पुन्हा तुला सांगते। आय हॅव टू टेक हिज परमिशन बिफोर डुईंग एनिथिंग, ओके। तर बंडे याबद्दल तुला चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं लागेल, तरच तू इंग्लिश बोलू शकशील। आणि त्यानंतर बघ, मला तिथे दररोज पायी जावे लागते, मला तिथे दररोज पायी जावे लागते, तर याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? आय हॅव टू गो देअर ऑन फूट एव्हरी डे, ओके। आय हॅव टू गो देअर ऑन फूट एव्हरी डे, ओके। तर बंड्या मला वाटते तुला हे समजलं असेल। आणि त्यानंतर पुन्हा एक दुसरा सेंटेन्स आहे, म्हणजे न करायचे आहे, जायचे आहे किंवा भेटायचे आहे असा सुद्धा अर्थ व्यक्त करण्यासाठी हॅव टू आणि हॅज टूचा यूज केला जातो। तर बंड्या इथे लक्ष दे, मला बाजारात जायचं आहे, मला बाजारात जायचं आहे, तर याच्या इंग्लिशमध्ये काय होणार? आय हॅव टू गो टू मार्केट, आय हॅव टू गो टू मार्केट। बंड्या तुला जर बाजारात जायचं असेल तर तुला इंग्लिशमध्ये कोणासोबत असा सेंटेन्स बोलायचं असेल की मला बाजारात जायचं आहे, तर याच्या इंग्लिशमध्ये कसं बोलणार तू? आय हॅव टू गो टू मार्केट, आय हॅव टू गो टू मार्केट, ओके। तर बंड्या मला वाटते की तुला हॅव टू आणि हॅज टू बद्दल समजलं असेल, तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कर आणि माझ्या या व्हिडिओला लाईक कर, शेअर कर, ओके। तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये। थँक्यू सो मच। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।